तर नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत 24 घंटे स्लॅपवरती चॅलेंज. तर मी चॅलेंज कंप्लीट करू शकतो का नाही फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये असं चॅलेंज कोणी एक्सेप्ट केलंच नाही आणि मला 24 घंटे राहण्यासाठी जे जे लागणार होते ते सर्वात पहिले घेऊन आलो आणि जर ही लाईन क्रॉस केली तर लगेच चॅलेंज संपेल. तर पब्लिक आता मी फॉर्म मध्ये का ना पण स्लॅपवरती आलोय आणि आता 24 घंटे मी स्लॅपवरती राहू शकतो का हा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल तर व्हिडिओ फक्त लास्ट पर्यंत बघत राहा. आता पूर्णपणे मला 1 घंटा पण झाला नव्हता. पोटामध्ये कावळी वरडायला सुरुवात झाली आणि तुम्हाला एक सांगायचं होतं कारण हे चॅलेंज मी स्वतः एकटा करतोय आणि त्यासोबत फक्त मला एक स्टँड सोबत आहे कारण की जर शूट घ्यायचा असला थोडाफार तर स्टँडला मोबाईल लावून मी शूट घेतोय. माझ्यासोबत दुसरं कोणीही नाही स्लॅबवरती. तर 24 घंटे राहू शकतो का बघा. तर मी ना हे चॅलेंज अचानकमध्ये ठरवलं की आज व्हिडिओ बनवायचा. तर मी जेवणसुद्धा नव्हतं केलं आणि आता मी 11 वाजता वर आलतो आणि आता 12 साडेबारा म्हणजे 1.5 घंटा झाला आत्ताशी आणि आता पोटामध्ये खूप म्हणजे भूक लागली डायरेक्ट इतके खतरनाक. तर पब्लिक मी ना हे अचानक मग चॅलेंज ठरवलं होतं आणि मी म्हणजे 24 घंटे म्हणजे मला काही वाटत नव्हतं. तर मी फक्त खाली टाकायला शाल आणली होती आणि एक उशी आणली होती फक्त आणि स्टँड आणि आपलं माईक वगैरे ते आणलं होतं फक्त आणि खायला काहीच आणलं नव्हतं. मला वाटलं नव्हतं 24 घंटे चॅलेंज इतकं हार्ड असेल. जे व्हिडिओ बघतात ना आपण अमित भाईचे मिस्टर इंडिया हॅकरचे तर ते खूप हार्ड आहे व्हिडिओ मित्रांनो. कारण रिअल लाईफमध्ये ते चॅलेंज केलं ना तर खरंच खूप हार्ड चॅलेंज आहे. तर मला खूप इथे भूक लागली ना. आता 2 घंटे कंप्लीट झाले भूक लागली. आता मी अजून 1 घंटा कंप्लीट करू शकतो का नाही ते पण माहीत नाही. मग भूकले लागली भुकेच्या नंतर मी चॅलेंज तर मला लागली होती भूक आणि त्या निमित्ताने माझ्या आजीने आणलं मला साबुदाणा. तर काय नाही तितकं 5-10 मिनटं होईना 1 घंटा होईना कंट्रोल होईल आणि अजून 1 घंटा आपला वाढेल तिथं. तर पब्लिक मी ह्या चॅलेंजचा इथेच एंड करतोय. 3 घंटे कंप्लीट झाले आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ सॉरी चुका होत राहतात तर काही विषय नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर तुम्ही अजून कॉमेंट करून सांगा तुम्हाला असे व्हिडिओ आवडतील का. तर मी नक्कीच घेऊन येईल. चॅलेंजेस असो एक्सपेरिमेंट असो. सध्या तर मी एकटाच आहे. नक्कीच नंतर मित्र येईल 1-2-3 टीम तयार केल्यानंतर नक्कीच आपले व्हिडिओ रेग्युलर येतील. फक्त तुम्ही कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ नक्कीच आवडला का.